भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखांदूर पवनी तालुक्यातील शेतकरी नीलकंठ कुंभरे, चोपराम ठाकरे, भास्कर खंडाईत, अनमोल गगपाईले, भीमराव लांजेवार, परसराम वाढई, महेश खंडाईत, समीर कुंभरे, प्रभाकर खंडाईत, दुर्योधन हेमने, जितेंद्र बावनकुळे, श्यामराव राखडे, परसराम चुटे, रामा भोयर, गंगाधर सोनवाने यांनी 26 मार्च 2025ला गोरेगाव येथील बैल बाजारातून 35 बैल खरेदी करून बाजार समितीची रीतसर पावती घेऊन बैल हाकणारे सहकारी रामेश्वर सिडाम, चेतन सिडाम, हेमराज परशुरामकर यांच्यासह बैल घेऊन पायदळ गावाकडे निघाले असता पोलिसांनी बैलांना घोटीडबा गावाजवळ अडकवून कोहमारा चौकात विना चाऱ्या पाण्याविना रात्रभर थांबून 27 मार्चला धान फाउंडेशन गोशाळा गराडा येथे जमा केले. कोर्टातून आदेश घेऊन आपले बैल गोशाळेतून सोडविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शेतकरी बैल मालक यांनी मान्य दिवाणी न्यायालय सडक अर्जुनी यांच्या कोर्टातून 11 एप्रिल रोजी कोर्टातून जनावरे परत देण्याचा आदेश मिळवून सुद्धा डुग्गीपार पोलिसांकडून बैल मिळवून न देण्यास सारथीचे सहकार्य मिळत असून धान फाउंडेशन गराडाचे संचालक जनावरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे गोशाळेचे संचालक अन्य गोशाळेच्या संचालकाप्रमाणे बैल कत्तलीसाठी कत्तलखान्यात विकली तर नसावी ना, अशी शंका व्यक्त केली आहे. तसेच आमच्याकडे बाजार समितीची रीतसर पावती असताना सुद्धा व कोणतीही जनावरांना इजा न करता जनावरे पायदळ आणत असताना पोलिसांनी बैल जप्त करण्याची कारवाई केल्याने ही कारवाई सुद्धा संशयास्पद वाटत असल्याने आम्ही शेतकरी मान्य राज्याचे गृहमंत्री यांना तक्रार करून या प्रकरणाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करण्याची व दोषींवर ठोस कारवाई करण्याची मागणी करणार. या प्रयत्नाने सुद्धा न्याय न मिळाल्यास शेवटचा उपोषणाचा मार्ग अवलंबणार असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली. महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा. मी नीलकंठ मारुतीजी कुंभारे, मुक्काम पोस्ट सासरा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी पशुपालक आणि शेतकरी आहे. 26 मार्चला आम्ही 15 शेतकरी गोरेगाव बाजारातून रीतसर पावतीनिशी 35 बैल खरेदी करून आपल्या काही निवडक मदतीसाठी मजूर घेऊन ते मजूर लोक ते सायंकाळच्या वेळेस थंडीच्या वेळेस असताना म्हणजे बैलांना कोणती इजा न होता ते पद्धतशीर बैल आणत असताना अर्ध्या रस्त्यामध्येच घोटीडबा येथे डुग्गीपार पोलिसांनी गस्त घालून सर्व बैल आपल्या ताब्यात घेतलं. त्यावेळेस आम्ही त्यांना सर्व बैल परत करण्याची मागणी केली. सर्व बैलांची पावती त्यावेळेस आम्ही त्यांना दाखवलं, परंतु त्या पोलिसांनी आम्हाला असं सांगितलं की आमचे जे इन्चार्ज मंगेशजी काळे आहेत त्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून असं सांगितलं की सर्व बैल तुम्ही डुग्गीपार पोलीस स्टेशनला जमा करावं. सर्व बैल मालक आणि पोलीस 12-13 पोलीस होते त्यावेळेस आणि जे मजूर लोक होते सर्व आम्ही त्या कोहमारा येथील चौकामध्ये बैल रात्रभर नेऊन थांबवण्यात आले. सर्व आम्ही त्या ठिकाणी तात्काळत राहिलं. अन्न पाणी विना आम्हाला त्रास झाला आणि पहाटेला सर्व बैल डुग्गीपार पोलीस स्टेशनला 27 मार्चला जमा करण्यात आलं. त्या ठिकाणून अजूनसुद्धा आम्ही पोलीस विभागाशी विनवणी केली की बैल परत करण्यात यावं, परंतु त्यांनी आम्हाला बैल परत न करता ते बैल आम्ही गौशाळेत पाठवत आहोत आणि यानंतर तुम्ही कोर्टामध्ये सुकृतनामा पेश करून कोर्टाचा आदेश मिळवून तुम्हाला ते बैल परत करण्यात येतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये वकालत करून वकिलाच्या मार्फत ऑर्डर मिळवलं आणि तो ऑर्डर पोलीस विभागाला देण्यात आला. पोलीस लोकांनी आम्हाला ऑर्डर किती तारखेचा आहे?
ऑर्डर 11 एप्रिलला कोर्टातून मिळालं आणि ते पोलीस विभागाने आम्हाला फक्त 2-3 आमच्यासोबत मेजर पाठवून त्या गौशाळ्याच्या समोर आम्ही गेलो. परंतु जे गराळा येथील ध्यान फाउंडेशन गौशाळाचे जे संचालक आहेत त्यांनी बैल परत करण्यास त्यांनी टाळाटाळ केलं आणि त्यामध्ये पोलीस विभागातील लोक आणि गौशाळा यांनी संगनमत केल्याचं असं दिसून येत आहे. परंतु ते बैल आजपर्यंत एकही बैल परत करण्यात आलं नाही. त्यानंतर आम्ही आमच्या मागणीची पूर्तता होईल म्हणून सर्व जनप्रतिनिधीकडे गेलो. त्यामध्ये आदरणीय आमदार मान्य नानाभाऊजी पटोले, तसेच मान्य परिणयजी फुके आमदार साहेब यांच्याकडे गेलो. आमदार राजकुमारजी बडोले आणि खासदार मान्य प्रशांतजी पटोळे यांच्याकडे, तसेच अनेक जनप्रतिनिधी व नेते मंडळीकडे सुद्धा आम्ही धाव घेतली आणि नानाभाऊ पटोले यांच्याकडे आम्ही 2-4दा भेट घेतल्यावर त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की आम्ही हा मुद्दा विधानभवनामध्ये मांडणार आणि तुमचे सर्व बैलांची किंमत मुद्देमालासहित व व्याजासहित पोलीस प्रशासनाकडून आम्ही परत मिळवून देऊ आणि बैल परत न केल्यास आम्ही त्यांच्याकडून हे रक्कम मिळवून देऊ. परंतु आपल्याला असं वाटते काय सांगितलं की आपले जनप्रतिनिधींकडून आपली समस्या सोडविली जाईल? ह्या अनुभवातून आम्हाला असं वाटत आहे की आमचे बैल आता परत मिळू शकत नाही असं वाटत आहे. कारण की अनेक वेळा आम्हाला म्हणजे टाळाटाळच करण्यात येत आहे व आमचे बैल वापस मिळाले नाही. त्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे हा मुद्दा ठेवून आम्ही निवेदन करणार आणि त्यामुळे आम्हाला जर आमचे बैल परत मिळाले नाही तर आम्ही यानंतर दुग्गीपार पोलीस स्टेशनच्या समोर आमरण उपोषण किंवा आवश्यकता पडली तर चक्काजाम आंदोलनसुद्धा करणार आहोत असं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी ठरवलं आहे.